वर्षामागून वर्ष गेली, कळलंच नाही. आज बालपण हळूच दारामागून डोकावून पाहत होतं. सगळ्याजणी आज परत शाळकरी वयात गेलो. इतर सणांपेक्षा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हा आमचा हक्काचा सण. आदल्या दिवशी शाळेचे कपडे आईकडून धुवून घेण्याची लगबग सुरू व्हायची. इस्त्री नसायचीच. त्या गणवेशाची अगदी जीव लावून घडी घालायची, गादीखाली ठेवायची. झोपेपर्यंत 2-3 वेळा उघडून पाहायचे, सुरकुत्या गेल्या की नाही. लाल रिबिनीची तर रोज वापरून अगदी दोरीच झालेली असायची. कशाबशा ते स्वतःच हाताने धुवायच्या. दोन्ही डोळ्यांची नजर अगदी एक होईल इतकी टक लावून नाकासमोर धरून त्या रिबिनींच्या गुंडाळ्या करायच्या. त्या देखील गादीखाली ठेवायच्या. सकाळी रोज आईचे हाक ऐकल्याशिवाय उठणं माहितीच नव्हतं. पण या 2 दिवशी मात्र अगदी लवकर उठून छान तयार होऊन गादीखालचे कपडे अलगद काढून घ्यायचे. 2 वेण्यांवर रिबिनीची गुलाबाची फुलं फुलायची. त्या दिवशी रिबिनीचे फूल अजिबात विस्कटलेले चालत नसायचे. रोजच्यापेक्षा शाळेचे मैदान या दिवशी अगदी वेगळेच वाटायचे. बाईंना त्या दिवशी निरखून पाहायचो. ध्वजवंदनाची त्यांची धावपळ पाहताना कधी वाटलं नव्हतं आपल्यालाही हे भाग्य लाभेल. तेव्हाचे राष्ट्रगीत, ध्वजगीताचे स्वर आजही कानात घुमतात. आमची या दिवसाची कामे सुरू असतात, पण बालपणातली ती खोडकरपणे हळूच परत येते, अवतीभोवती बागडते आणि पुन्हा दूर कुठेतरी निघून जाते. बालपणातील ती घरीदारी आता जबाबदारींच्या ओझ्याखाली दबून गेली आहे. पण अधूनमधून ती येते बरं का. मन सैरभैर करते. तिला पाहून डोळे भरून येतात. तोवर तिच्या पावलांचा आणि खळखळून हसण्याचा आवाज दूर दूर जाताना जाणवतो. आम्ही फक्त त्या दिशेला पाहत राहतो. तिला आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. अशीच ती मधूनमधून येते, पिंगा घालते, मनातल्या भूतकाळाच्या आठवणी जाग्या करते आणि पुन्हा त्या भूतकाळाच्या दरवाजाआड निघून जाते.